नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सोमवारी संध्याकाळी जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी सांगितलंय की त्यांनी आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतलाय। 74 वर्षीय धनखड 2022 पासून उपराष्ट्रपती पदावर होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुधवारी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा राजीनामा खूपच आश्चर्यकारक आहे। ते दिवसभर राज्यसभेत उपस्थित होते। तिथे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरून सभागृह नेते जे.पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वाद झाला। या दरम्यान उपराष्ट्रपतींना असे म्हणताना ऐकायला मिळाले की ते या प्रकरणाच्या सर्व पैलूंवर चर्चा करतील। नंतर त्यांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाची बैठक बोलावली, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार आले नसल्याचं म्हटलं जातंय। यानंतर संध्याकाळी उशिरा जगदीप धनखड यांनी राजीनामा जाहीर केला, ज्याबद्दल अटकळ सुरू आहे। जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, मी राष्ट्रपतींचे आभार मानतो। माझ्या कार्यकाळात त्यांनी मला दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेले सहकार्य अभूतपूर्व होते। मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो। पंतप्रधानांनी दिलेला पाठिंबा अमूल्य होता। माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान अचानक जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत। संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहतील। देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले, यासाठी मी मनापासून आभारी आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असं धनखड म्हणाले। धनखड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी वरिष्ठ भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यालयात वेगाने घडामोडी घडत होत्या। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून एका सफेद कागदावर स्वाक्षरी देखील घेण्यात आली। काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंग यांना या सगळ्या घटनाक्रमावर विश्वासच बसत नाहीये। ते म्हणाले की मी धनखड यांना भेटून संध्याकाळी 6च्या सुमारास सर्वात शेवटी निघालो। त्यांची प्रकृती चांगली होती। त्यांनी राजीनामा देण्याचे कुठलेही संकेत दिले नव्हते। राज्यसभेचे चेअरमन असं सुद्धा म्हणाले की त्यांचा एका समितीत समावेश केला जाणार आहे, त्याबद्दल ते नंतर विस्तृत माहिती देतील। काँग्रेस खासदार सुखदेव भगत म्हणाले की भाजप निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक निर्णय घेते। बिहारची निवडणूक जवळ आहे आणि राज्यसभेचे उपसभापती बिहारचे आहेत। भाजप हरिवंश यांना उपराष्ट्रपती बनवू शकते असे संकेतही त्यांनी दिले आहेत। त्याचबरोबर भाजपने धनखड यांना त्रास दिला आणि त्यांच्यावर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न केला असा आरोपही सुखदेव भगत यांनी केलाय। गेल्या काही दिवसांपासून 2 वेळा बिझनेस ऍडवायझरी कमिटीची बैठक झाली, पण त्याचा कोणताही निकाल लागला नाही। काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनीही बीएसीच्या बैठकीत जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू न आल्याने प्रश्न उपस्थित केले। त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याला बिहार विधानसभा निवडणुकीशी जोडले आणि धनखड यांच्या राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली गेली होती असा दावा केलाय। बीएसीच्या बैठकीत न येण्याबाबत राज्यसभा नेते जे.पी. नड्डा यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। ते म्हणाले की मी आणि किरेन रिजिजू यांनी उपराष्ट्रपतींनी 4:30 वाजता बोलावलेल्या बैठकीत भाग घेतला नाही, कारण आम्ही इतर काही महत्त्वाच्या संसदीय कामांमध्ये व्यस्त होतो, ज्याची पूर्वसूचना माननीय उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाला देण्यात आली होती। नड्डा पुढे म्हणाले की या व्यतिरिक्त मी राज्यसभेत जे बोललो तेच रेकॉर्डवर जाईल। हे विधान विरोधकांच्या टोकाटोकी करणाऱ्या खासदारांसाठी होते, अध्यक्षांसाठी नाही। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या राजीनाम्यावर पुनर्विचार करण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। असं सांगितलं जातंय की त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतलाय आणि केवळ आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिलाय। आज ते राज्यसभेच्या अध्यक्षपदी दिसणार नाही आणि त्यांनी निरोप भाषणही देणार नाही असा निर्णय घेतलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारलाय। त्यांचा राजीनामा पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय आणि लवकरच याबाबत अधिसूचना जारी केली जाणार आहे।